श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? आशा करते सगळे छानच असतात. मी नंदिनी सलगरे तुमचं स्वागत करते नंदिनीच रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासोबत उपवासाचे पराठे ही रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी साबुदाणा घेऊ, अर्धी वाटी वरईचे पीठ घेऊ, 2 मीडियम साईज बटाटे घेऊ. आता बटाट्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, त्याचे पाणी काढून घेऊ, धुतलेले पाणी टाकून देऊ. आता बटाट्याचे 2 भाग करून घेऊ म्हणजे बटाटे लवकर शिजतील. ह्या पद्धतीने आता बटाटे आपण उकडायला ठेवू. इकडे बटाटे उकडतायत तोवर आपण इकडे साबुदाणा भाजून घेऊ. कढई ठेवू. कढई छान गरम झाली की त्यात आपण साबुदाणा टाकून घेऊ. साबुदाणा चांगला मीडियम गॅसवर भाजून घेऊ. 3-4 मिनिटे भाजून घेऊ खरपूस होईपर्यंत. ह्या पद्धतीने सतत असे हलवत राहायचे. साबुदाणा चांगला लाल झाला की आपण गॅस बंद करून घेऊ. या पद्धतीने भाजा असं. आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. थोडंसं थंड होऊ देऊ. थंड झालं की एक मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेऊन त्याची बारीक पीठ करून घेऊ. ह्या पद्धतीने असे जाड नाही ठेवायचं, बारीकच पीठ करून घ्यायचं आणि एका चाळणीने आपण चाळून घेऊ. आणि जे जाड राहील ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून त्याचे पण बारीक पीठ करून घेऊ. त्याला पण चाळणीने चाळून घेऊ. अशा पद्धतीने आता जे अर्धी वाटी वरईचे पीठ घेतले होते ते पण आपण चाळून घेऊ. हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकू. तर आपले इकडे बटाटे पण उकडलेले आहेत. थोडेसे थंड झाले की त्याचे पण साल काढून घेऊ बटाट्याचे. सर्व बटाट्याचे साल काढून झाले की एक खोबरं किसायची चाळणी घेऊ आणि त्या चाळणीने आपण बटाटे खिसून त्या पिठामध्ये टाकून घेऊ सगळे. ह्या पद्धतीने चवीनुसार मीठ टाकू. सर्व मिक्स करून घेऊ. थोडं पाणी टाकत एक घट्टसर गोळा तयार करून घेऊ. ह्या पद्धतीने असं छान मऊ मळून घ्यायचं पीठ. जास्त सैल नाही ठेवायचं, घट्टच ठेवू. अशा पद्धतीने आता तवा ठेवू. तवा इकडं तापसपर्यंत आपण इकडं पराठा लाटून घेऊ. असा चपातीला कसा आपण गोळा तयार करतो तसा छान मऊ गोळा करून घेऊ तयार. ह्या पद्धतीने आता त्याला चांगलं लाटून घेऊ. पीठ लावू वरईचे थोडे सुके. ह्या पद्धतीने लाटून घेऊ. जास्त पातळ नाही करायचं, आपण थोडासा पराठा जाडच करू. आणि अशा प्लेट ठेवू आणि त्याचे काठ सगळे काढून घेऊ. या पद्धतीने त्याला आपण तव्याला तेल लावू. छान सगळ्या तव्याला तेल किंवा तूप लावून घेऊ. पराठा भाजून घेऊ. जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायचं, मीडियम गॅसवरच आपण पराठा भाजू म्हणजे आपला पराठा खरपूस भाजतो. अशा पद्धतीने दोन्ही साईडने पराठ्याला तेल लावू आणि उलटण्याने प्रेस करत पराठा आपण भाजून घेऊ. ह्या पद्धतीने पराठा आपला भाजलेला आहे.
आता आपण एका प्लेटामध्ये त्याला काढून घेऊ. अशा पद्धतीने करू. आता बाकीचे पण पराठे असेच करून घेऊ. इथे मी आता मोठा गोळा घेतला आहे आणि आता मोठा पराठा करणार आहे. मोठा गोळा घेऊन मोठा पराठा लाटणार आहे आणि त्याला मोठा प्लेट ठेवून त्याचे काठ काढून घेऊ. अशी मोठी प्लेट घेतली आहे आणि साईडचे काठ आपण आता काढून घेऊ. तुम्हाला जर लहान पराठा करायचा कंटाळा येत असेल, एवढं कधी करत बसू, असे मोठे प्लेट घेऊन पण करू शकता. ह्याच पद्धतीने सर्व पराठे तयार करून घेऊ. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.